ही जी गोड अशी पक्ष्यांच्या किलबिलाटाने सुरुवात झालेली आहे दिवसाची. हा दिवस आहे माझ्या बड्डेचा म्हणजेच वाढदिवसाचा. आणि या पक्ष्यांच्या आवाजाने इतकं छान आणि सुंदर वाटत होतं सकाळी सकाळी. पण जास्त वेळ ही सुंदर अशी सकाळ एन्जॉय करणं काही शक्य नव्हतं, कारण आज खूप सगळी कामं होती. त्यामुळे पटापट खाली आले. सकाळची सगळी कामे आवरून मस्त अशी फ्रेश झाले आणि स्वयंपाकाची तयारी केली. सकाळी सकाळी चपाती पण इतकी छान अशी टम्म फुगत होती. बड्डेमुळे की काय माहीत नाही, पण छान फुगत होत्या चपात्या आज. चपाती बनवून झाली की भाजी काय बनवायची म्हणून देवराजसाठी अंड्याची पोळी काढली होती आणि आम्हाला अंडा भुर्जी बनवणार होते. आणि हा बघा, किचनवर इतका सगळा राडा पडला होता. ते सगळं आवरायचं तर होतंच, पण इकडे अंडा भुर्जी कुठे बनवायची होत नाही तोपर्यंत आले होते मासेवाले आणि त्यांनी त्याच्याकडून मासे घेतले होते. आणि मला जशी देवराज कामामध्ये मदत करतो तशीच तो त्याच्या पप्पांना देखील करतो, तुम्ही तर पाहिलंच असेल. आणि त्यानंतर इकडे घेतलं होतं पटापट सगळं आवरायला. म्हटलं आधी सगळं आवरून घ्यावं आणि त्यानंतर मासे बनवावे. या माशांना काम आवरायच्या आधी मी हळद मीठ लावून फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि काम आवरल्यावर आता म्हटलं बनवून घ्यावं. देवराज पण झोपला आहे आणि त्यासाठी आधी मी सगळं साहित्य काढून घेतलं आणि ते सगळं चिरून छान असं आधी लालसर भाजून घेतलं होतं. आणि ते भाजून वगैरे झाल्यावरती मग म्हटलं वाटून घ्यावं. देवराज जोपर्यंत झोपला आहे तोपर्यंत कामे पटापट आवरतात, नाहीतर एकदा का झोपेतून उठला की कामे तर डबलच होऊन जातात. म्हणूनच इकडे घेतलं पटापट बनवायला. आणि बड्डे असला किंवा काही असलं तरी सुद्धा स्वयंपाक हा आपल्याला तर करावाच लागतो. बड्डे दिवशी स्पेशल काहीतरी बनवायचं, पण ते पण आपल्यालाच बनवावं लागतं. त्यामुळे इकडे सगळं काम तर काय डबलच झालेलं असतं. म्हणूनच घेतलं आधी बनवून, कारण नंतर परत गडबड व्हायला नको म्हणून म्हटलं पटापट बनवून घ्यावं. आणि आज काय मासे फ्राय वगैरे मी करणार नव्हते, फक्त रशीचेच मासे बनवणार होते. मग इकडे वाटून घेतलं. ही जी छान अशी सागरवेणी घातलेली बघताय, ही सागरवेणी आमच्या दीदीने घालून दिली होती मला बड्डे स्पेशल म्हणून. तिने आज छान अशी हेअरस्टाईल केली होती माझी. तिने एवढ्या प्रेमाने घातली आहे तर म्हणलं राहू द्यात, आणि छान दिसत होती, मला तर आवडली. त्यानंतर इकडे मासे बनवायला मी मसाला शोधत होते. सगळ्या प्रकारचे मसाले सापडले पण मच्छी मसाला काय मला सापडला नाही. मग काय म्हटलं आज मटण मसालाच टाकूयात, कारण मटण मसाल्याची तर मोठी पुडी होती. जास्त करून मटण चिकन असंच बनवलं जातं, मासे काय जास्त बनवत नाही. त्यामुळे त्याचा मसाला पण कधीतरी असतो घरात तर कधीतरी नसतो. पिठाचे डबे पण आज मोकळे झाले होते, त्यामुळे म्हटलं चला आज पिठाचे डबे पण घासून टाकूयात, सगळं स्वच्छ करूयात. इकडे माझं चाललं होतं काम आणि तिकडे मोबाईलवरती तर काय सगळ्यांचे फोन येणं मेसेज येणं हे तर सगळं चाललेलंच असतं. आणि सगळ्यांचं फोन मेसेज आलं की एकच विचारतात, मग आज काय स्पेशल आहे, आज तर बड्डे आहे काहीतरी स्पेशल असेल, असं तर सगळ्यांचंच विचारणं चाललेलं असतं. आणि हे देखील विचारतात की पार्टी कधी देणार. तर असं म्हटलं की आपण पार्टी देते, हा चला आज देते पार्टी या, तर कोणी येत नाही, पण फक्त विचारणार की कधी देणार मग पार्टी. मग आपणही म्हणायचं हा या देते पार्टी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्याकडे तर लोड शेडिंग चालू आहे, म्हणजे 6 वाजता लाईट जी जाते ते 10 वाजताच येते. मग आता आज संध्याकाळी राहते की नाही काही सांगता येत नाही. काल जयंती होती ते त्यामुळे लाईट होती, पण आज काय सांगता येत नाही राहील की नाही ते. मटण मसाल्याच्या मोठ्या पॅकेटला आता हे असं पॅकिंग येतं आहे. हे एक तर खूपच छान झालेलं आहे, कारण आपण एकदा मसाला वापरला की ती पुडी तशीच ओपन राहत होती, पण आता तसं नाही आहे. तर त्याला दाबलं की ते बंद होऊन जातं आहे. मग काय सगळा पसारा पण आवरून घेतला. इकडे माशाची मस्त अशी भाजी बनवली होती आणि ती एकदम छान दिसत तर होती, पण आता काय माहीत काय होतंय, चवीला वगैरे कशी झाली आहे काही माहीत नाही. जेव्हापासून उन्हाळा चालू झाला आहे तेव्हापासून आमच्याकडे तर भरपूर अशा मुंग्या आलेल्या आहेत. आणि त्यामुळेच त्या मुंग्यांमुळे असं किचनवरती एका ताटलीमध्ये पाणी ठेवून त्याच्यावरती डब्बा पिठाचा ठेवायला लागतोय आणि त्याच्यावरती टोपलं ठेवायला लागतंय, म्हणजे मुंग्या जात नाहीत. जास्त करून आधी तर लाल मुंग्या होत्या, पण नंतर आता तर काळ्या मुंग्या आलेल्या आहेत. त्या पण टोपल्यात जातात, पण त्यामुळे ते काही ठेवू वाटत नाही खाली. आता भाजी टाकली की लगेचच मी भाकरी वगैरे बनवून घेणार होते, कारण यांना पण भूक लागलेली, त्यांना जेवायचं होतं. म्हणजे सकाळी त्यांनी जेवण केलं होतं, अंडा भुर्जी खाल्ली होती, पण आता माशाची भाजी झाली आहे म्हणल्यावरती परत भूक लागतेच. आणि म्हणूनच भाकरी बनवून घेणार होते. आणि असंही आता 2-3 वाजत तर आलेले आहेत, 6 वाजता लाईट जाणार, त्यापेक्षा आत्ताच भाकरी पण बनवून घेतल्या पटापट. आणि संध्याकाळी आम्हाला बाहेर पण जायचं होतं. भाजी बनवून झाल्यावर जरा वेळ ब्रेक घेतला, कारण किचनमध्ये सलग तर काही असं जाण्याची इच्छाच होत नाही. मग थोडा वेळ इकडे हॉलमध्ये बसले होते टी व्ही पाहत, आणि टी व्हीला छान अशी सिरियल लागलेली. परत म्हटलं चला जास्त वेळ बसून तर काय जमणार नाही, पटापट आवरलं पण पाहिजे. म्हणूनच इकडे भाकरी वगैरे बनवून घेतल्या आणि आमच्या इथे घाणा बांगड्या होत्या तिकडे जाऊन आल्या आधी तर.
त्यानंतर तिथला काही मी शूट वगैरे घेतलं नाही, कारण जास्त वेळ थांबायला काही वेळ नव्हता. तिथे गेले आणि लगेचच हळदी कुंकू लावून बांगड्या हातातच घेऊन आले होते. त्यानंतर माझं आवरलं, देवराजचं आवरलं आणि आम्ही निघालो होतो बाहेर. आणि निघायच्या वेळेपर्यंत तर सूर्य मावळायला आला होता आणि किती छान सूर्य दिसतोय मावळताना. इतकं छान असं सकाळी पण मस्त असं दृश्य होतं आणि संध्याकाळच्या वेळेला पण आज छान सूर्य मावळताना पाहता आला. त्यानंतर इकडे सिटीमध्ये तर दिवस मावळता भरपूर गर्दी होती. त्यानंतर आधी शॉपिंग केली थोडीशी आणि त्यानंतर म्हटलं थोडंसं काहीतरी खाऊन जाऊयात. आता चायनीजची ऑर्डर तर दिली, पण चायनीज काही लवकर येईना म्हणून देवराजची ती अशी रिॲक्शन होती. त्यानंतर त्यांनी सूप दिलं होतं, पण तेही जरा जास्तच तिखट होतं. देवराज म्हणे मला दुसऱ्या बाउलमध्ये पाहिजे सेपरेट, आणि खाणार तर काही एक घास पण नाही. मग ते सगळं झाल्यावरती आलं होतं चायनीज. मग पटकन चायनीज खाऊन घेतलं, कारण उशीर खूप झालेला. चायनीज खाऊन झाल्यावरती आलं होतं केक घेण्यासाठी, आणि यामधला कोणता केक सिलेक्ट केला आहे ते तर तुम्हाला समजेलच पुढे. त्यानंतर निघालो होतो घरी. येताना तर दिवस मावळलेला, पण जाताना तर खूपच अंधार पडला होता आणि मला तर वेगळंच टेन्शन होतं, घरी लाईट आहे की नाही. आणि घरी आलो तर लाईट तर नव्हतीच, कारण ती 6 वाजताच गेली होती आणि 10 वाजता येणार होती. मग काय, केक दिला फ्रीजमध्ये ठेवून आणि मस्त असं घरावरती जाऊन झोपले होते. त्यानंतर माझा भाऊ आला होता केक घेऊन. मग त्याचा केक होता तो आम्ही रात्री कापला. तो तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल, कारण देवराज झोपलेला त्यामुळे हा काय केक कापला नव्हता. आता दुसऱ्या दिवशी हा वाला केक आम्ही सिलेक्ट केला होता त्या केकमधला, आणि हा वाला केक कापायला घेतला होता. आणि देवराजला फोटो तर खूप काढायचे होते, पण गरम होत होतं त्यामुळे शर्ट काय घालायचा नव्हता. शेवटी तो तसंच व्हिडिओमध्ये आलाच. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लगेच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला अजून कोणते कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील ते तुम्ही मला कमेंटमधून कळवा. चलो तर बाय. आणि आता आनंदाची बातमी काय आहे तर ही आहे की आपल्या चॅनलला 250 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. म्हणजेच पहिला टप्पा पार झालेला आहे. 1000 सबस्क्रायबरपैकी पहिला टप्पा आपला पार झालेला आहे. तुमच्या या प्रेमाबद्दल खरंच खूप धन्यवाद आणि असाच सपोर्ट करत राहा. थँक्यू.